विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा तात्काळ शोध घेऊन ते नागरिकांना परत करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहर संदीप भागवत यांनी दिले होते। त्यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांचं विशेष पथक तयार करण्यात आलं होतं। या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवून विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल गहाळ तक्रारींपैकी नागरिकांचे सुमारे 3 लाख रुपये किमतीचे 20 मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळाले। तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 13/2026 BNS कलम 305, 331-3, 331-4 या गुन्ह्यातील फिर्यादी गणेश बबन मुळीक याचे सुमारे 36,603 रुपये किमतीचे सोन्याचं मंगळसूत्र देखील शोधून काढण्यात आलं। शोधून काढलेले मोबाईल व दागिने यांची खात्री करून ते संबंधित नागरिकांना माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते परत देण्यात आले। आपले हरवलेले मोबाईल व दागिने परत मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन, पोलीस उपनिरीक्षक कारवेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1095 खंडागळे, पोलीस नामदार 2110 मोरे, पोलीस कॉन्स्टेबल 1505 चौगुले व पोलीस कॉन्स्टेबल 2338 जगदाळे यांच्या पथकाने केली। विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून नागरिकांच्या गहाळ वस्तूंचा शोध घेण्याची अशीच मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं।